महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्वाची बैठक संपन्न झाली। कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा असेल असे यावेळी मोदींनी सांगितले। तर भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास व्यक्त केलाय। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले। दरम्यान अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आल्याची महत्वाची माहिती देखील समोर आली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, काय सविस्तर माहिती आहे? महत्वाची बैठक खरं तर संपन्न झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सैन्य दलाला जी हवी ती कारवाई करायला मुभा असेल असं मोदींनी यावेळी सांगितलेलं आहे। मेघना, सडेतोड उत्तर देणार असं भारताच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। मोदींनी सांगितलं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल। या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि भारतीय सेना प्रमुख तिन्ही दलाचे सेना प्रमुख तिकडे होते आणि तासभर ही महत्वाची बैठक झालेली आणि कारवाईसाठी भारतीय सेनेला पूर्णपणे मुभा देण्यात आलेली आहे आणि भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास व्यक्त केलेला। जगालाही त्याच्यावर विश्वास आहे की भारतीय सेना सडेतोड उत्तर देऊ शकतात, त्या पद्धतीने त्यांना उत्तर देणार आणि त्यासोबत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपलं सैन्य तयार आहे असं मोदी यांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे आणि तसंच दहशतवादाला योग्य उत्तर देणं हाच आपला राष्ट्रीय संकल्प आहे हे या बैठकीत बोलून दाखवलेलं आहे। आणि त्यासोबत महत्वाचं विधान हे आहे की ऑपरेशन, त्यांच्या सैन्य ऑपरेशन कशा पद्धतीने करायचं याचा पुरेपूर निर्णय हा सैन्याने घ्यावा असं पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे। आणि या भेटीनंतर आता महत्वाची अपडेट अशी येते की स्वतः गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात ही महत्वाची अपडेट येऊ शकते की भारताने कारवाईला सुरुवात केलेली आहे। या एकंदर भेटीनंतर तरी सध्या चित्र दिसतंय। निश्चित, धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्वाची बैठक संपन्न झाली। कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा आहे असं मोदींनी सांगितले। तर भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी यावेळी विश्वास व्यक्त केला। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असं आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिलेलं आहे। महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्वाची बैठक संपन्न झाली आहे। कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा असणार आहे असं आश्वासन मोदींनी दिलेलं आहे। तर भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास देखील व्यक्त केलाय। एकंदरीतच काय तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची सर्व तयारी केल्याचं दिसतंय। महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत तासभर महत्वाची बैठक संपन्न झाली आहे। कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा असणार आहे असं मोदींनी सांगितलंय। तर भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी यावेळी विश्वास व्यक्त केलाय। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असं आश्वासन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय। या सर्व विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संरक्षण तज्ञ सतीश ढगेजी। सतीशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। महत्वाची बैठक संपन्न झालेली आहे केंद्रात। सर्वात महत्वाचं म्हणजे हवी ती कारवाई करा अशी मुभा कुठेतरी सैन्याला आता मोदींच्या वतीने देण्यात आलेली आहे। काय सविस्तर माहिती आहे? माझ्या मते जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आता आपल्या समोर आहेत, मुख्यतः पाक पुरस्कृत दहशतवादाला कंट्रोल करण्यासाठी एक गोष्ट, दुसरी गोष्ट ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सिक्युरिटी रिव्ह्यू घेणं, दुसरी गोष्ट आणि आर्म्ड फोर्सेसचं प्रिपेअर्डनेस लक्षात घेता आता आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी तुम्हाला जे जे करता येऊ शकतं किंवा जे जे ते तुमच्यासाठी आहेत त्यासाठी जे आहे तुम्ही प्रोफेशनल एक्सपर्ट आहे तो निर्णय तुम्ही घ्यावा अशा प्रकारचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला असेल। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक प्रकारे मोदींची आणि नरेंद्र मोदी सरकारची जी इमेज आहे की 56 इंच की छाती, भारत सरकारनं अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य बाहेर येऊ देणं, याच्या माध्यमातून त्यांना हेही दाखवायचंय की आमचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व सक्षम आहे, आम्ही जे आहे मिलिटरीला फ्री हँड त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एक प्रकारे आमची 56 इंचची राजकीय नेतृत्वाची इमेज ही सुद्धा जी आहे या मीडियाच्या माध्यमातून ही बातमी बाहेर येणं या अँगलला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। मुळातच सामरिकदृष्ट्या याचं महत्व आहे आणि सायमल्टेनियसली राजकीय दृष्ट्या सुद्धा जी आहे त्यांची इमेज, पॉझिटिव्ह इमेज जी आहे ती आपल्या समोर प्रोजेक्ट होताना दिसतेय। निश्चित, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रामध्ये एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलंय। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.